बहिणी एकत्रित आले ते सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एका आपलं जे दलित म्हटलं जातं, हिंदू धर्माप्रमाणे जर दलित समजलं जातं, त्या दलित व्यक्तीमधनं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते स्वप्न साकार करणं म्हणजे होऊ शकत ही जी भूमिका होती कांशीराम साहेबांची, त्या भूमिकेला घेऊन आपण आपलं म्हणजे आपण स्वप्न बघतो की आपण करू शकतो आणि ते अस्तित्वात आपण बुद्धांचं म्हणलं अर्थदीप भव म्हणजे स्वयंदीप आपण होऊ शकतो. हा एकंदरीत कांशीराम साहेबांचा बुद्धांचा जो सिद्धांत होता तो त्यांनी सिद्ध करून दाखवला की आपणही ह्या गोष्टी त्या पद्धतीने जर केल्या तर ते होऊ शकतं. बुद्ध धर्मसंघ जे हे तीन संघटना धर्माची संघाची संघटना होती, बुद्ध आणि बुद्धांचा धर्म आणि धर्माचा संघ. त्याचप्रमाणे कांशीराम साहेबांनी आधी ग्रामसेप, नंतर BS4, नंतर BSP म्हणजे एकंदरीत तीन ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी जोडलेल्या आहेत. कांशीराम साहेबांना 2006 जवळपास बाबासाहेब म्हणजे कांशीराम साहेबांना करायचं होतं बुद्धधर्म दीक्षांतरण, ते होऊ शकलं नाही. पण आजच्या घडीला जर बघितलं, जर भयंकर आपण बघितलं तर असं वाटतं की आपण साधं आष्टीचं सरपंच व्हायचं तर आपण महत्त्वाकांक्षा ठेवत नाही, साधं जिल्हा अध्यक्ष व्हायचं आपण महत्त्वाकांक्षा ठेवत नाही, पण आपण एक डायरेक्ट मुख्यमंत्री बघण्याचं स्वप्न बघणं ही किती मोठी भूमिका आहे आणि प्रधानमंत्री होण्याचं स्वप्न बघणं हे पण आपल्यासाठी किती मोलाचं आहे हे समजण्यासारखं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, आपण आपले स्वप्न मोठे बघायला पाहिजे, हे या महापुरुषाकडून शिकायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वप्नांनी हारलेलो आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर आता जर बहुजन चळवळीत जर काम करताना बघितलं तर आपल्या आशाही मरण पावल्या आहे आणि अपेक्षाही मरण पावलेल्या आहे. जिथं जिथं आपला समाज हा बोलताना दिसतो की आता होऊ शकत नाही, आता काहीच होऊ शकत नाही, येणारा काळ परत येणार आहे, मनुस्मृती परत लागू होणार आहे, परत ते जुने दिवस देताना दिसत आहे. असं दिसत असताना पण आपण कुठं ना कुठं आशा ठेवून बसलो आहे की नाही, आपल्याला बाबासाहेबांनी दिलं संविधान आहे, आपण त्या मार्गाने जाऊन कुठं ना कुठं परत एकदा की जे सुनेरी दिवस होते ते परत आणू, आपण कुठेतरी एकीचं वातावरण तयार करू आणि नवीन काहीतरी चैतन्य निर्माण करू या अपेक्षेने आपण आशेने सगळ्यांकडे बघतो आहोत. वर्तमानात जर बघितलं तर बहिणीचं कार्य जे आहे हे बुद्धिस्ट सर्किट ज्या काही गोष्टी आहेत उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या, जेवढे पण बुद्धांच्या जोडलेल्या गोष्टी होत्या त्या सर्वांना संवर्धन करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बहिणजीने केलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर आपल्या राज्य बघितलं, जसं सम्राट अशोकांचं राज्य बघितलं 84,000 स्तूप होते असे म्हटले जातं. आज ते स्तूपामध्ये काही फार गोष्टी घडलेल्या आहेत, पण जसं बुद्धांचं सगळं शासन म्हणजे शासन काळानंतर ज्या गोष्टी निर्माण करण्यात आल्या सम्राट अशोकांनी, त्याच प्रकारचं शासन ह्या बहिणजीला निर्माण करण्याचा प्रयत्न केलं. आणि जेव्हा शासन आपापल्या लोकांचं राज्य येतं तेव्हा आपले स्मारक उभे राहतात आणि त्यातलंच एक स्मारक आहे आंबेडकर पार्क, ज्याच्यावरती खूप बोलल्या जातं की बहिणजीने भ्रष्टाचार केला. असं काही नाही आहे. भ्रष्टाचार केला का म्हटलं जातं, बदनाम करण्यासाठी म्हटलं जातं. आपल्या लोकांना एक छवी दाखवलं जातं, बहिणजी म्हटलं की भ्रष्टाचार, असं नाही आहे. आता आपल्या लोकांना साधे इथे बिहार बनवलं, आपल्या लोकांना किती टीका होता, साधं बिहार बनवलं की गोष्टी होत्या. आणि एवढा मोठा स्मारक उभा करणं जे आंतरराष्ट्रीय होतं तिथं पिक्चर शूट्स होतात, ह्या गोष्टी काही साध्य नाही आहेत, म्हणजे असामान्य नाही आहेत. आणि इतकं कार्य केल्यानंतरही आपण जर त्यांना या दृष्टिकोनातून बघत होतो, ही आपली चुकीची संकल्पना आहे. आपल्याच लोकांना जी ब्राह्मणवादी मीडिया आहे, ह्या मीडियाने आपल्या लोकांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचलं जातं. तर कांशीराम साहेब असो, कांशीराम साहेबांनी एकदा थप्पड मारली होती, हे सगळ्यांना माहिती असेल का, तर आपल्या लोकांना मीडियामध्ये दाखवत नाही, आपल्या लोकांना दाखवलं जातं बदनाम करून. त्याच्यामुळे आपण आपल्या लोकांवरती विश्वास ठेवावा, ना की ब्राह्मणवादी मीडियावरती. आणि वर्तमानात जी स्थिती निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने मला असं वाटतं की आपण आपल्या सेक्टरमध्ये चांगलं काम करायला पाहिजे. मिळून जुळून आपण सगळ्या गोष्टींनी एकत्रित येऊन आज पिढीची गरज आहे आणि काळाची गरज आहे. जर असं झालं नाही तर येणारे दिवस हे आपल्यासाठी काय असतील, म्हणजे आमची वडिलांची पिढी तर निघून गेली, पण आमची जी पिढी आहे जे नोकरीसाठी बनवून भटकत आहे, आरक्षणाचं जे प्रायव्हेटायझेशन होत आहे, म्हणजे गव्हर्नमेंट प्रायव्हेटायझेशन सेक्टरकडे वळत आहे, हे आपल्यासाठी खूप घातक आहे. भांडवलशाही, बाबासाहेबांनी म्हटलं होतं की या देशाला 2 शत्रू आहेत, एक आहे ब्राह्मणशाही आणि दुसरी आहे भांडवलशाही. आपण सध्या ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही दोन्ही व्यवस्थेशी भांडतो, म्हणून आपल्या मुलांना नोकऱ्या नाही आहे. भांडवलशाहीमध्ये रिझर्वेशन नाही आहे. जेव्हा रिझर्वेशन नसतं तेव्हा तुमच्या लोकांना विचारलं जात नाही. तुमच्याकडे स्किल आहे, एज्युकेशन आहे, पण आपले मुलं सध्या नंदरूप फिरत आहे. आपली व्यवस्था झाली, अवस्था झाली, आणि या व्यवस्थेला हरवायचं असेल तर काय करायला पाहिजे, त्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही, राजकीय पर्याय नाही आहे. बाबासाहेब म्हणायचे जोपर्यंत तुमचं सामाजिक संघटन मजबूत होणार नाही तुमचं राजकीय तुम्ही काही करू शकणार नाही. त्याच पावलाप्रमाणे कांशीराम साहेबांनी करून दाखवलं आणि आधी सामाजिक संघटन मग राजकीय संघटन या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांना घेऊन आज कांशीराम साहेबांनी सत्यात उतरवून दाखवलं आणि त्यांच्या नंतर बहिणजींनी ते कार्य पुढे करत आहे. हे
हे आपल्याला यापासून शिकायचं आहे की आपण हे करू शकतो. किमान आपण सीधा गावाचा किंवा जिल्ह्याचा विचार करून ह्या गोष्टी करायला पाहिजे. मला तरी असं वाटतं. मला वाटतं की आज आपण आजच्या स्थितीला जर बघितलं तर कुणाकडे वेळ नाहीये. वेळ का नाही? कारण की आपल्या लोकांना इतकं गुंतवून टाकलंय की रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय, प्रत्येकांचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. पण मला तरी वाटतं की 5-10 मिनिट का न असो आपण आपल्या समाज म्हणून घालवलं पाहिजे. आणि जे मुलं आता शिक्षित झालेले आहेत, ज्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे, जे छोट्या मोठ्या पदावर नोकरीवर पोहोचलेले आहेत, त्या मुलांनी एकत्रित येऊन जे मुलं आपले सध्या छोटे मुलं आहेत त्यांना एकत्रित घेऊन त्यांना त्या गोष्टी सांगायला पाहिजे. मला तरी असं वाटतं. कारण की ही जर पिढी जर अशीच झाली ना तर येणारे काळ आपले खूप दुःखाचे आहेत आणि खूप दुःखाचे आहेत. आणि परत कोणतरी महापुरुष येईल याची वाट बघत बसण्यापेक्षा आपण कुठेतरी एकत्रितरित्या जमलो पाहिजे आणि कुठेतरी एका उद्देशासाठी आपण घेऊन चाललो पाहिजे. आज वर्तमानाची सगळ्यात जर कंडिशन बघितलं, सगळ्यात खराब जर कंडिशन बघितलं तर ती आहे शैक्षणिक व्यवस्था. शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आपण आज कुठे आहोत हा विचार करायला पाहिजे. शैक्षणिक एकेकाळी होता की ब्राह्मण समाजाला टक्कर देण्यासाठी फक्त आणि फक्त महार समाज आहे असं बोलल्या जायचं. शैक्षणिक लेवलच्या 2 पायऱ्या होत्या, एक ब्राह्मण वरती महार. पण आज वर्तमान दिसत नाही. आपण आज शैक्षणिकरित्या खूप मागासलेला आहोत असंही मला जाणवतं. कारण की जर आपण गावात जर खेड्यागावात जर बघितलं तर परत तीच अवस्था आहे. काही जे मुलं आहेत ते अजूनही आपल्या भारतामध्ये आपल्या देशामध्ये गावातले लोक मुलं जे आहेत ते देशात शिक्षण घेत आहेत आणि चांगलं शिक्षण घेत आहेत आणि त्याच्यातनं नवी मुलं घडवत आहेत. मलाही असं वाटतं की आपण त्यांचं प्रेरणास्थान घेऊन कुठे ना कुठे या गोष्टी करायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आशावादी बनलो पाहिजे. आपण खूप निराशावादी होत चाललेलो आहोत. प्रत्येक गोष्ट बोलायला गेले की माणूस निराशातच येतं. काही करतो म्हटलं की परत निराशा. प्रत्येक गोष्टीमध्ये निराशा येतो. नोकरी करतो म्हटलं की तिथे काय प्रायव्हेटायझेशन झालंय, नोकरी नाही, जागा नाही. प्रत्येक ठिकाणी विचार करायला गेलं तर प्रायव्हेटायझेशन झालंय आणि त्याच्यामुळे आपल्या समाजात निराशावाद पसरलाय. आणि पुढे तो एक नेतृत्वाच्या बाबतीतून असो किंवा सामाजिक कामातून असो, आर्थिक कामातून असो किंवा शैक्षणिक कामातून असो आणि धार्मिक कामातून असो, कुठं ना कुठं प्रत्येक ठिकाणी निराशावाद पसरलाय. पण आपण निराशावाद न स्वीकारता सकारात्मक स्वीकारायला पाहिजे. हेच बहिणजीच्या कार्यातून आपण समजायला पाहिजे. काय कार्यातून समजायला पाहिजे. एवढं वाढदिवस मला आठवते भांजीला 10 ऑक्टोबरला कांशीराम साहेबांच्या जयंतीनिमित्त लखनौला एक प्रोग्राम लागला होता. एक मोठा एक चांगलाच त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती त्या काळामध्ये, त्या आता 1 वर्षा पहिलेच मागच्या 10 ऑक्टोबरला की मला वाढदिवसाचा काही गिफ्ट द्यायचं असेल तर मला सत्ता पाहिजे, माझी सत्ता पाहिजे, मला पुन्हा बीएसपीची सत्ता पाहिजे. तेच माझ्या वाढदिवसाचा सर्वात मोठा एक मला एक गिफ्ट म्हणल्यासारखं त्यांनी एक व्यक्त केली होती आपली भावना. बहाजीच्या बद्दल बोलायला गेलं तर बहाजी एकदम साध्या कुटुंबातून बाहेर येतात, साध्या कुटुंबातून बिलॉंग करतात. त्यांनी IASचा त्यांनी अभ्यास करत होते. त्यांनी एक हुशार व्यक्तिमत्व होतं त्यांचं. कांशीराम साहेबांच्या त्यांनी लक्षात आले आणि त्यांनी त्यांच्या प्रवाहामध्ये येऊन सत्ता परिवर्तन याच्यासाठी त्यांनी आपली IASची पदवी सोडून कांशीराम साहेबांनी म्हटलं होतं की त्यांना तू एकदा मुख्यमंत्री बन, तुझ्या मागं IAS असे कितीतरी फिरतील. हे त्याने पटवून दिलं आणि त्याला ते दिसून आलं कांशीराम साहेबांना की बहाजीच्या किती नेतृत्वामध्ये किती पावर आहे आणि किती कला आहे त्यांच्यामध्ये. त्यांची जे दूरदृष्टी होती बहुजन चळवळ, बहुजनकी राजनीतिकमध्ये हिस्सेदारी पाहिजे, या त्यांनी परिपूर्ण जे त्यांनी कांशीराम साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते बहिणीच्या माध्यमातून ते पूर्ण झालं. सत्ता त्या UP मध्ये विचार केला तर आता अशी परिस्थिती आहे, आता गँगस्टर माफिया जातीय जे असते की जेवढं जातीय सर्वात जास्त जर हा भारतामध्ये असेल जातीय विरोध तर UP आणि मध्य प्रदेश मध्ये सर्वात जास्त असते. त्या माहोलमध्ये त्यांनी आपली एक नाही 4दा वेळा मुख्यमंत्री बने. त्यांच्या नावाने जिल्हे आहेत, कांशीराम साहेबांच्या नावाने जिल्हे आहेत. हे परिस्थिती तयार करणं, असं एवढं महान काम करणं बहिणजीने त्यांच्या या काळामध्ये करून दाखवले. हे सोपं काम नाही आहे. त्यांचं सत्ता मिळवणं हे नव्हतं, बहुजनाला एक मान सन्मान कसा देता येईल जे बहुजनाला आतापर्यंत आता आहे. त्याच्यानंतर बहिणजीच्या नंतर अजून बनलाय का कोणी नाही. एक सोलापूरचे शिंदेचा त्यांच्या एक आला होता, पण विलासराव देशमुखचं काहीतरी एक असून त्यांना ते डावलण्यात आलं. महाराष्ट्राचा एवढा इतिहास पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात, सुशील कुमार शिंदे महाराष्ट्राचा एवढा पुरोगामी इतिहास म्हणतात महापुरुष. आतापर्यंत पण बहुजनाचा
शेड्यूल कास्ट मधून अजूनपर्यंत माझ्या माहितीनुसार तर अजूनपर्यंत कोणी मुख्यमंत्री बनला नाही आणि त्या उत्तर प्रदेशमध्ये बनवून दाखवणं हे सोपी गोष्ट नाही. तर बहिणजी मायावतीचे धैर्य, सामाजिक परिवर्तन, कांशीराम साहेब त्यांचे शिल्पकार, आज मायावतीचा वाढदिवस, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुम्ही इथे एका फोनवर किंवा मेसेजवर इथपर्यंत आल्या, तुम्ही तुमचं सर्वांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि थँक्यू. एक ISI ची तयारी करत असताना दिल्लीमध्ये एक सभा झाली जयप्रकाश नारायणचं, आणि त्या जयप्रकाश नारायणनं काय भर सभेमध्ये त्यानं असं म्हटलं की हरिजन शब्द म्हटल्यामुळे मायावतीला चीड आली आणि मायावतीनं डायरेक्टली त्या जयप्रकाश नारायण सवाल खडा केल्यामुळे बाकीचे जे दलित पुढारी होते त्यावेळीचे मायावतीला म्हणजे सपोर्ट केले, आणि मायावतीला सपोर्ट केल्यामुळे मायावती आपल्या चर्चेत आली, आणि त्या चर्चेत आल्यामुळे तिथं बसले जे बामशेठ नावाचे जे कर्मचारी होते ते कर्मचारी ते माहिती कांशीराम साहेबांपर्यंत पोहोचले, आणि कांशीराम साहेब त्यांच्या घरी गेले आणि डायरेक्टली त्यांच्या वडिलांशी न बोलता कांशीराम साहेब डायरेक्ट मायावतीशी बोलले. मायावतीशी बोलल्यानंतर मायावती म्हणे मला ISI अधिकारी बनायची आहे, तर तेव्हा कांशीराम साहेब म्हणे का मी तुम्हाला ISI अधिकारी काम तुम्हाला हजारो ISI अधिकारी तुमच्या निर्देशनाखाली राहतील दररोज, असा मी तुम्हाला बनवतो. आणि तेव्हापासून मग बहिणजी मायावती त्या विचारात होऊ आणि राहिल्यानंतर कांशीराम साहेबांच्या दलित मुख्यमंत्री होऊन गेले, छत्तीसगड मध्ये होऊन गेला, राजस्थान मध्ये होऊन गेला, बिहार मध्ये होऊन गेला, पण त्यांना डायरेक्टली पंतप्रधानला असं काही म्हटलं नाही. पण मायावतीनं थेट आरोप करत होता, म्हणून मायावती झुंजत आली आणि दलितांच्या प्रश्नाबाबत मायावती नेहमी बोलत होती. राज्यसभेचा राजीनामा देतावेळी दलित हत्याकांड झाला होता, त्या दलित हत्याकांडाबद्दल तीव्र शब्दामध्ये मायावतीनं त्या राज्यसभेमध्ये मुद्दा मांडतावेळी तो स्पीकरनं फक्त 3 मिनिटाचं भाषण, तुला 3 मिनिटाचं परमिशन आहे बा, तू याच्या व्यतिरिक्त नाही. तर मायावतीला म्हणे की बाबा मला अगर माझ्या समाजाचा मुद्दा मांडता येत नसेल तर माझ्या या संसदेमध्ये राहून, राज्यसभेमध्ये राहून मी माझा स्वतःचा अपमान करून किंवा माझ्या समाजाचा अपमान करून काय फायदा ना, मी आताच राजीनामा देतो. म्हणून आम्ही आपल्या दलिताविषयी किंवा मायावतीविषयी आपल्या समाजामध्ये एवढी भावना निर्माण झाली तर मायावतीच आपला आता सगळं काय उद्धार करताय बा म्हणून नाही का, सगळे आपले दलित चळवळ त्याच्या बाजूने चालली गेल्यानंतर सतत मग मायावती जेव्हा मुख्यमंत्री झाली त्यावेळी पण दलिताचे प्रश्न मांडले, जागोजागी दलिताचा प्रश्न. फक्त एक काळ असा आला कारण 3-4 निवडणुका युत्यामध्ये गेल्या, बीजेपी बरोबर युती झाली, समाजवादी पार्टी बरोबर युती झाली, काँग्रेस सोबत युती झाली. तर प्रश्न एक कसा झाला, जेव्हा अमित शहा आणि मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि कृषीमध्ये तो गुजरात हत्याकांड घडला त्यावेळी बीजेपी वर आपली युती होती. तो एक कालखंड सोडल्यानंतर मायावती बीजेपीवर किंवा काँग्रेसवर सतत तासा निवडत राहिले, कारण यासाठी काय गुजरात हत्याकांड आपला दलित हत्याकांड होता. पण मायावती त्यावेळी सत्तेत सहभागी असल्यामुळे मनावा तसा विरोध केली नाही, कारण यासाठी नाही केली काय, बीजेपीनं पहिलं 2दा युद्ध मायावतीला मोठे नको करा, कारण आम्ही सिनियर आहोत, आमच्याकडे काहीतरी आम्हाला काहीतरी सपोर्ट करा, आम्ही जनतेचा सहभाग घेऊन आम्ही सगळं करू. पण कांशीराम साहेबांना त्यांना पण आजमून पाहिलं, पण त्यांच्यामध्ये फक्त त्यांच्या अनुभवानुसार जे ISI अधिकारी होते किंवा जे काही विजय मानकर किंवा सुरेश माने सारखे असे जे काही होते ते मनाला तसे समाजामध्ये म्हणजे आपल्या लोकांमध्ये प्रभाव टाकू न शकल्यामुळे का आखरी न करता 1997 मध्ये मला वाटते मायावतीला कांशीराम साहेबांनी उत्तराधिकारी घोषणा केला, आणि उत्तराधिकारी घोषणा केल्यानंतर मग सगळं सर्व जबाबदारी सर्व पक्षाच्या लांच करायचा, कुठं काय करायचं आहे, कुठं काय पण स्वतः हँडलिंग करू लागला. आणि त्यानंतर थोडस 2004च्या निवडणुकीनंतर कांशीराम साहेबांच्या ब्रेंड
कॅन्सर झाला होता, त्याच्यामुळे मग कांशीराम साहेब काय करू शकत नव्हते आणि बीजेपीचं असं म्हणणं होतं की बाबा मायावतीला मुख्यमंत्री बनवण्यापेक्षा आम्ही कांशीराम साहेबाला मुख्यमंत्री बनवू, असं त्यांचं म्हणणं होतं. कारण हे भडकाऊ होती, कारण सुरुला कसं जो कोणी नेता बनत असेल तो तिकड भाषण देते आणि मायावती त्या काळामध्ये त्या देवता देवतीवर जो काही बोलत होते, आपल्याला कोणाला तरी मागं चालल्याशिवाय आपण स्वतः पुढे जाऊ शकत नाही. तर मायावती त्यावेळी तेच करत गेली. तर कांशीराम साहेबांच्या जवळचे मित्र होतं, त्यांना थोडंसं दूर सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही लोक बीएसपी मधून सुटून आपापल्या पार्ट्या काढलेत. त्या पार्ट्या काढल्यानंतर मायावती सिंगल पडल्यानंतर तिनं 2004ची निवडणूक हारली. कल्याण सिंग मागे घेतल्यानंतर पण 7 मध्ये एवढी ताकद लावली आणि त्यानं अमित मिश्रानं त्याच्यामध्ये एक असा एक नारा दिला, याती नाही श्री गणेश असा, म्हणजे तो त्याच्या प्रॅक्टिकल नारा दिला. तो आता बीएसपीला तो भोगा लागत आहे. तो नारा तो राजनीतीचा मुद्दा होता नाही का, पण तो नाऱ्यामुळे तो एक अमित मिश्रामुळे 207 सीटा आपल्या आल्या आणि आपण पूर्ण बहुमतामध्ये आलो. त्यावेळी राज्यसभेमध्ये 20 खासदार आणि लोकसभेमध्ये 20 खासदार, एकूण आपल्याकडे 40 खासदार होते आणि देशभरामध्ये 309 आमदार होते. खुद उत्तर प्रदेशमध्ये 207 आमदार आपले होते. पण प्रश्न कसा झाला, मुलायम सिंग आपले आमदार बीएसपीचे आमदार कसे फोडता येतील, कल्याण सिंग बीएसपीचे आमदार कसे फोडता येतील, काँग्रेसने बीएसपीचे आमदार कसे फोडता येतील, असे पुढे तो पक्ष कमजोर करण्यात आला. मग स्वामी प्रसाद मोर्याकडे आदर्शानं पाहत आला, पंजाबच्या बादल सिंगकडे आदर्शाने पक्षानं पाहत होतं. तर त्यानं मायावतीच आपल्या निर्णय स्वयं घेत आहे बा, या दुःखाखाली काही आपले पक्ष सोडून चालल्या गेले आणि सोडून गेल्यामुळे एक तर कांशीराम साहेब पण हयात नव्हते आणि कांशीराम साहेबाला स्वतः खाली मायावतीनं ढकललं बा, या खुशाखाली बाकीचे लोक चालल्या गेल्यामुळे आज बीएसपी थोडंसं बॅकफुटवर आलेली आहे. पण बॅकफुटवर आल्यानंतर आम्हाला या मायावती अध्यक्ष असेल काय किंवा अन्य कोणी अध्यक्ष असेल का, आम्हाला त्या अध्यक्षाशी काय लेनदेन नाही. फुलेशाह आंबेडकरची विचारधारा कोण पुरवित आहे, फुलेशाह आंबेडकरच्या खरंच विचारधारेला कोण मान्य करत आहे, कोणता पक्ष मान्य करत आहे, किंवा त्यांचं चरित्र, त्यांचं पुरं जसं शैक्षणिक बद्दल आहे, 7वी पर्यंत का 4थी पर्यंत फ्री शिक्षण झालं पाहिजे असे ते काय, किंवा आपल्याला कायद्याचं जे भान आहे का, बाबासाहेबांचा कायदा कशा पद्धतीने टिकला पाहिजे. कोणी काँग्रेस नाही टिकवू शकत किंवा पाहुणे बसलेले असतात, अधिकारी बसलेले राहतात, तुम्हाला डिस्टर्ब करत जातात नाही का, असं म्हणून तो अधिकारी कांशीराम साहेबांना म्हणायचा. तरी पण कांशीराम साहेब सोडले नाही, त्याच्याकडे जाणं नाही सोडले. कांशीराम साहेब का म्हणे का, साहेब तुम्ही जैवरी मला आत नाही बोलवा, जैवरी तुम्ही मला आत नाही बोलवा, तैवरी मी तुमच्याकडे येणारच म्हणतो. कारण मला जे बिमारी लागलेली आहे, या महापुरुषाची मला जे बिमारी लागलेली आहे, ते बिमारी फक्त तुमचे ISI सारखे शिकलेले लोक दुरुस्त करू शकतात. मी माझ्या समाजाकडे किंवा इतर लोकांकडे जाता वेळी परिपक्व नसल्यामुळे मी नाही जाऊ शकत. मी तुमच्याकडे एक आशेनं पाहतो आणि मला जे विचारधारा बाबासाहेब PR स्वामी जे काही महापुरुष होऊन गेले, शिवाजी महाराज, हे सगळे जे होऊन गेले, त्यांची जे बिमारी आहे त्या बिमारीचा इलाज फक्त तुम्ही नाही का. मी डॉक्टरकडे गेल्यानंतर हा इलाज होऊ शकत नाही, तर बिमारीचा इलाज तुम्ही आहे. म्हणजे काय आहे बाबा हा इलाज, तर म्हणे तुम्ही जे ISI अधिकारी आहात म्हणे, तर मी तुमच्यापर्यंत हे माहिती, महापुरुषांची माहिती सांगणे आणि तुम्ही त्या समाजाला काय खातपाणी घालता आणि समाजाला कशा पद्धतीने जागृत करू शकता, यासाठी मी तुमच्याकडे आलो. मी तुम्हाला पटवून दिलो, म्हणजे माझी बिमारी दूर गेली म्हणे. आता ही बिमारी तुम्हाला लागली पाहिजे म्हणून तुम्ही समाजासाठी काय करू शकता, तुम्ही समाजासाठी काय धडपड करू शकता. ISI अधिकारी बनले तर तुमचं कर्तव्य काय आहे बा समाजाबद्दल. म्हणजे सांगायचे तात्पर्य असे आहे, महापुरुषांचे विचार ज्याच्याकडे असतील त्याला महापुरुषांची बिमारी आहे असं समजा. आणि तो बिमारीसाठी प्रत्येक महापुरुषाच्या विचारासाठी प्रत्येक वोटर किंवा कार्यकर्ता हा दुसऱ्या व्यक्तीला जैवरी सांगत नाही की बाबा महापुरुषांचे
प्रेरित जे विचार आहेत ते आपण या राज्यसभेवर किंवा विधानसभेवर किंवा लोकसभेवर कशा पद्धतीने आपण उमेदवार नेऊ त्यावरही आमची बिमारी काय जाणार नाही. म्हणून तुम्ही बघत असाल बीएसपीचा कार्यकर्ता नेहमी तडफडत राहतो, एक वोटरसाठी एक वोटिंगसाठी तडफडत राहते. काहून तर बाबा मी थंडा बसून काय करू, मी थंडा बसलो तरी तो म्हणतो माझा उमेदवार येईल किंवा नाही येईल तो नाही माहिती, पण लोकांमध्ये कशा पद्धतीने मी चर्चेत राहील नाही का, माझी कशी वोटिंग वाढेल किंवा समाजाचे प्रश्न सोडवता वेळी कसं होईल, यासाठी तो एक बिमारी प्रत्येक कार्यकर्ता आपल्या अंगावर घ्यावा, जेणेकरून आंबेडकर फुलेशाह आंबेडकरची अगर विचारधारा कळत असेल ना तर तुम्ही बिमारीच लागली असे समजा स्वतःला. प्रत्येक माणूस अगर असा व्यक्ती तरी हा फुलेशाह आंबेडकरची माझी बिमारी आहे तर मी दुसऱ्याला सांगल्याशिवाय इलाज होत नाही. तर जेव्हा तुम्ही या गोष्टी कळाल तर बीएसपी किंवा बीएसपी समजा किंवा कोणता अन्य पक्ष फुलेशाह आंबेडकरची विचारधारा जरूर लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक आपोआप चर्चेला येतील. आता राहिला फुलेशाह आंबेडकरकडे पैसा नाही, काही गोष्टी नाही, दळणवळणाच्या साधने नाही, पण आम्हाला आमच्या श्रमानेच आम्ही कष्ट करूनच आम्ही त्या लोकांपर्यंत नेऊ. आणि राहिला प्रश्न आता बीएसपीला बी टाइम वगैरे बीजेपीचे म्हणतात, पण तुम्ही सांगा जेव्हा हत्याकांड दलितांचे हत्याकांड होत गेले तेव्हा मायावती कांशीराम साहेब जनसभेच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवत होत्या. पण प्रश्न आता असा झाला मायावती दलित कांड होते तेव्हा मायावती काय बोलत नाही बा असं जो आरोप आहे, तो आरोप मी म्हणतो का राज्यसभेचा राजीनामा दलित हत्याकांड पाहिजे नाही का. लोकसभेमध्ये जाण्यापूर्वी दलित हत्याकांडाबद्दल मायावती भरपूर बोलत होते, पण तिच्या बोलण्यामध्ये दोन्ही व्यवस्थित खराब झाले.